आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर मला सांगा की नेमकं त्या दिवशी काय काय घडलं होतं, सांगा पटकन. सर मला खरंच माहित नाही काय झालंय सर. रात्रभर तिथे मंजू होती त्यामुळे तिलाच माहिती असणार सर. साहेब मला तर वाटते वाघमारींनी चुकीचं रिपोर्टिंग केलंय किंवा काहीतरी विसरले असणार ते सांगायला. अहो साहेब त्या रातपाळीच्या असणाऱ्या माणसाला पण काय बोलता आलं नाही. अहो यांनी माहितीच नीट पुरवली नसणार आहे. सर मी असताना जिवंत होते, ते हल्ला होऊन मी जिवंत होते. काय हल्ला? अहो कसला हल्ला? आणि हल्ला झालाय ते तुम्ही मला आत्ता सांगताय? नाही सर, मी रात्रीच चौकीत कळवलं होतं. तुम्हाला किती फोन केले तुम्ही उचलले नाहीत. खुसपुटे साहेबांनी बी नाही उचलले. बर ठीक आहे, पण मला आता सांगा की नेमकं काय घडलं होतं. सर त्याचं काय झालं, असं सगळं झालं सर. ओके, कसं आहे, रिपोर्ट्स मिळाल्यानंतर आपल्याला निश्चित समजेल की मृत्यू कशामुळे झालाय ते. आणि त्याच्या गळ्यातलं लॉकेट माझ्या हातात आलं. वाघमारे, अहो एवढा मोठा पुरावा तुमच्याकडे होता आणि तुम्ही तो आतापर्यंत लपवून ठेवलाय स्वतःकडे अजूनही. सर मी आत्ताच तर आले चौकीत. मला वाटलं एवढा महत्वाचा पुरावा आहे तर थेट तुमच्यापाशी आणून द्यावा. वाघमारे, वाघमारे तुम्ही अशक्य आहात, अशक्य. मला ना कधी कधी समजत नाही की तुमचं कौतुक करावं की तुमच्यावर ओरडावं. पाहिलं खुसपुटे, हा आपलं नशीब चांगलं म्हणून निदान एवढा तरी पुरावा आपल्याला मिळालाय. हो नशीब आहे. द्या, कुठे ते लॉकेट काढा लवकर. अहो द्या लवकर. हा होता का तो? हा म्हणजे हा गण्या फिरंगे. वाघमारे हा होता का तो? हा फोटो आणि मी पाहिलेला माणूस फरक वाटतोय. शक्य आहे. एकतर हा फोटो खूप जुना आहे आणि वयानुसार त्याच्या चेहऱ्यात शरीर यष्टीत बदल झालेला असणार आहे. इस वाघमारे, तुम्ही नक्की या माणसाला समोरून पाहिलंय?
हो सर. स्केच आर्टिस्टला बोलवलं तर तुम्ही त्याचं वर्णन करून त्याचं स्केच बनवू शकाल? हो सर. ठीक आहे, आपल्या स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या आणि त्याचं स्केच बनवून घ्या पटकन. सर आपले स्केच आर्टिस्ट गावाला गेले 10 दिवस. सर माझ्या ओळखीचे एक चित्रकार आहेत, त्यांना बोलवू का? ठीक आहे, बोलवा त्यांना. मिस वाघमारे, चांगलं काम केलं तुम्ही. गुड वर्क. वाह, काय स्टाईल आहे माझी. काय उभा राहायची पद्धत आहे माझी. काय शब्द फेक आहे माझी. असं वाक्य तयार करता यायला पाहिजे आणि पब्लिक मध्ये फेकता यायला पाहिजे आणि अशा टाळ्या घेतल्या पाहिजेत माझ्यासारख्या. साहेब तो गण्या फिरंगी आलाय, बोलू त्याला? ऑफकोर्स बोलवा. फिरंगी, MA11 CF 7813. ये बस. ते कुठे बस, ते बस. तुला माहितीये का तू काय काम केलंस? काय काम केलंस माहितीये का तुला? काय काम केलंस माहितीये ना तुला? तो सावंत, सदा सावंत, माझा जुना दोस्त, मला मागे टाकून पुढे निघून गेला, आमदार झाला. मग मला शांतपणे शिकवायला लागला, शाळा घ्यायला लागला माझी. बरं झालं तू त्याची शाळाच बंद करून टाकलीस. पंकज, याला याचा उरलेला मेहनताना द्या, प्रोत्साहित करा याला. 1.5 लाख आहेत. जेव्हा जेव्हा कुणी माझी शाळा घेईल ना, ही शाळा बंद करायला तुला यावं लागेल. तुम्ही कधी पण आवाज द्या, हे गाण्या फिरंगी कधी पण हजर होईल. चला येऊ. ऐक,